श्रीराम. आपल्या सर्वांच्या हृदयस्थ बसणाऱ्या आत्मारामास साष्टांग प्रणिपात करून गोस्वामी तुलसीदास रचित श्री रामचरितमानस या ग्रंथातील जो पंचम सोपान सुंदरकांड याचं आपण चिंतन करत आहोत. सज्जन हो, हे आपलाच कथा चिंतन क्रमांक 875. आपण गेल्या चिंतन प्रवाहामध्ये हनुमंत आणि बिभीषणाची भेट कशा पद्धतीने झाली, बिभीषणाने हनुमंताला आपल्या या राजमहालाच्या प्रवेशद्वारावरती कशा पद्धतीने जाऊन त्याचं स्वागत केलं, त्याच्या खुशालीची पृच्छा केली आणि तत्पश्चात अत्यंत विनयाने बिभीषणाने या ब्राह्मण रूपातल्या हनुमंताला आपली स्वतःची कथा काय आहे ती सांगावी अशी विनंती केली. हनुमंत काही बोलणार या आधीच बिभीषण आपल्या मनातला भाव त्याच्यासमोर प्रगट करू लागला की तुम हरिदासन मह कोई मोरे हृदय प्रीति अति होई, की तुम राम दीन अनुरागी आयहु मोहि करन बड भागी. आपण कोण आहात? आपण हरीचे दास आहात का आपण प्रत्यक्ष रामरायाच आहात? या माझ्यासारख्या दिनावरती त्याचं जीवन कृतार्थ करण्यासाठी म्हणून आपण एवढे कष्ट घेऊन इथं आले आहात. बिभीषणाच्या या अंतरंगाचा भाव हनुमंताने जाणला. हा रामकथेचा खरा अधिकारी आहे याची त्यांना मनोमन खुणगाठ पटली. आपण त्यासाठी उत्तरकांडामधला जो रामकथा के तई अधिकारी अशा पद्धतीने जे हनुमंतान या गोस्वामीजींनी आपल्याला रामकथेच्या श्रोत्यांचे गुणधर्म सांगितलेत त्याचा अभ्यास आपण बिभीषणाच्या चरित्रातून केला. आणि तदनंतर शेवटी हनुमंताने ही रामकथा बिभीषणाला ऐकवलेली आहे. तब हनुमंत कही सब, आणि त्यामध्ये वक्त्याचा गुणधर्म देखील अत्यंत खुबीने गोस्वामीजींनी सांगितला की निज नाम हे कथेच्या नंतर हनुमंताने सांगितलं, आधी नाही. ही कथेची सेवा कशा पद्धतीने करावी याचं अत्यंत गुह्य सूत्र या दोह्यामध्ये गोस्वामीजींनी आपल्याला सांगितलं. सज्जनो, आता इथं खरी खुणगाठ एकमेकांची पटलेली आहे. दोघांची तन आणि मन पुलकित झालेली आहेत, प्रेमाने आनंदित झालेली अशी त्यांची ही अवस्था आहे. इथून पुढील संवाद गोस्वामीजी आजच्या चौपायांमधून गाऊ लागतात. सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सुनहु पवन सुत रहनी हमारी, जिमि दसन निमहु जीभ बिचारी, तात कबहु मोहि जानी अनाथा, तात कबहु मोहि जानी अनाथा, करियहि कृपा भानुकुल नाथा, तामस तनु कछु साधन नाही, प्रीतिन पद सरोज मन माही, अब मोहि भा भरोस हनुमंता, अब मोहि भा भरोस हनुमंता, बिनु हरि कृपा मिलहि नहीं संता, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, जौ रघुबीर अनुग्रह कीना, तो तुम मोहि दरसु हटि दीना, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सुनहु विभीषण प्रभु कै रीति, सुनहु विभीषण प्रभु कै रीति, करहि सदा सेवक पर प्रीति, कहु कवन मैं परम कुलीना, कपि चंचल सबहि विधिहीना, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, प्रात ले जो नाम हमारा,
प्रातले जो नाम हमारा, ते ही दिन ताहि न मिले आहारा। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। असमय अधम सखा सुनु, मोहू पर रघुबीर। कीन्ही कृपा सुमीरि गुण, भरे बिलोचन नीर। सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा, सीताराम सीताराम रामा। सियावर रामचंद्र प्रिय हो। सज्जनो, आज आपल्या कथेचा 875वा दिवस. खरं तर आजच्या या धावपळीच्या युगामध्ये दररोज नित्य नियमाने ही कथा भगवंत एक निमित्त होऊन माझ्याकडून करून घेतोय. बऱ्याचदा लोकांना असा प्रश्न पडेल की नेमकं या कथेची फलश्रुती काय? रामायण हे काही आज सांगितलं गेलेलं शास्त्र नाहीये. अनंत काळापासून या रामकथेची उपासना या भूतलावरती अनेक लोकांनी केली. या पुढे देखील ही कथा अनंत पद्धतीने गायली जाईल. मग नेमकं कथेतून साध्य काय आहे? कथा काय प्रदान करते आम्हाला? सजनो, ह्यात सगळ्यात महत्वाची गोष्ट की कथेपासून जोपर्यंत काहीतरी प्राप्त करण्याची इच्छा आहे तोपर्यंत आपण कथेचे खरे चाहते नाहीच. कारण जो कथेचा खरा ग्राहक आहे, ज्याला श्री महाराज केशर कस्तुरीचा गिराहिक म्हणायचे ना, त्याला या कथेच्या पलीकडं, या कथेपासून वेगळं काहीच नको. कारण कथा ही एक संपूर्ण असं रसायन आहे की ज्याचं श्रवण करताना ती आपल्याला संपूर्ण अवस्थाच प्रदान करून देते. कथेची फलश्रुती तीच जी योगियाच्या समाधीची अंतिम गती आहे. तीच भक्तीच्या आत्मसाक्षात्काराची अवस्था आहे. तीच पूर्ण ज्ञानाच्या उगमलेल्या चंद्रमाची अवस्था आहे. तीच कथेची देखील फलश्रुती आहे. आणि हे विधान मी केवळ भावनेच्या आधाराने करत नाही. या विधानाच्या माग गोस्वामीजींनी जो आपल्याला शेवटचा दोहा सांगितला त्यामध्ये असलेली हनुमंत आणि विभीषणाची स्थितीच आम्हाला कथेची फलश्रुती सांगून जाते. सुनत जुगल तन पुलक मन, मगन सुमीरी गुणग्राम. सुनत जुगल हे दोघही जण, आता या दोघांमध्ये म्हटलं तर एक रामाचा दास आहे, तर एक राक्षसांचा राजा असलेल्या रावणाचा भाऊ आहे. दोघांची असलेली संगत देखील अत्यंत भिन्न आहे, परंतु कथेने सेतुबंधन केलं दोघांमध्ये. आणि जसं श्री महाराज म्हणायचे की तुम्ही एक पाऊल टाका, मी तुमच्यासाठी 10 पावलं टाकतो, त्याप्रमाणे बिभीषणाने राम राम तेही सुमिरन कीन्हा हे प्रथम पाऊल टाकलं. आणि त्यामुळं हनुमंतासारखा सद्गुरू एवढ्या मोठ्या सागरावरून उड्डाण करून त्याच्यासाठी म्हणून लंकेमध्ये आलेला आहे. आणि जसं श्री महाराजांच्या प्रवचनामध्ये सांगितलं जातं की 2 गावाहून लोक एकमेकांच्या दिशेने चालत निघाले तर ते जसे अर्ध्या रस्त्यावरती भेटतात आणि त्यांचं काम होतं, दोघांनाही आता त्या गावापर्यंत जाण्याची गरज पडत नाही. त्याप्रमाणे हनुमंत आणि बिभीषणाचा हा मिलाफ जरी यांच्या असलेल्या भौतिक स्थिती
त्यांच्या अवतीभोवतीचं वातावरण हे भिन्न असलं तरी रामकथेने या दोघांनाही परस्परांमध्ये असं काही विरघळवून टाकलेलं आहे की सुनत जुगल तन पुलक मन, शरीर आणि मन पुलकित झालेलं आहे. ही जी अष्टांग योगाची पूर्ण अवस्था आहे, जे योगियांची समाधी आहे, आणि या योगियांच्या समाधीचं जर आपल्या साध्या भाषेमध्ये आपण व्याख्या करायची ठरवली तर सज्जनो, त्याची एकच व्याख्या आहे की आपल्या देहबुद्धीचा संपूर्ण विसर हीच योगियांची समाधी आहे. मग नामसाधनेच्या आधाराने देखील श्री महाराज आम्हाला तेच सांगतात की नामामध्ये स्वतःचा विसर पडणं ही फार उच्च अवस्था आहे. कथा देखील आम्हाला त्याच अवस्थेपर्यंत घेऊन जाते. आणि कथा आणि नाम भिन्न नाही बरं का. कृपा करून हा काही आपल्या मनामध्ये अज्ञानाचा प्रांत ठेवू नका की कथा आणि नामस्मरण हे दोन भिन्न प्रांत आहेत. बघा, या सुंदरकांडाच्या चौपाया गाताना देखील सीताराम सीताराम हे जे गुंजन आपण प्रत्येक चौपाईच्या नंतर करतो, हे काय आहे? हे सहज नाम आहे. हे नामाचं प्रेम आल्यानंतर आलेलं एक स्वाभाविक संगीत आहे. आणि तशाही गोस्वामीजींच्या प्रत्येक चौपाया जर आपण वाचायला घेतल्या तर काही काही अंतराने ठराविक वेळेला आपल्याला प्रभू रामचंद्रांचं नाम हे सहजपणे उच्चारण कथेमध्ये करता येतं. त्यामुळे कथा ही नामस्मरणापेक्षा भिन्न नाहीये. कथा ही सगुण उपासनेपेक्षा भिन्न नाहीये. कथेमध्ये भावविश्व आहे आणि त्या भावनेमध्ये जेव्हा डोळ्यातल्या अश्रूंबरोबर आपल्या चित्तातला अहंकार गळून पडतो, त्यावेळेला सज्जन हो, आम्हाला हे समाधीचं जे उत्तम ध्येय आहे त्याची अनुभूती येऊ शकते. नित्य निरंतरपणे जे श्रोते कथा श्रवण करतात त्यांना याच समाधीचा, याचाच आनंद कथेच्या श्रवणामधून प्राप्त होतो. आणि त्यामुळे कथा ही स्वतःच संपूर्ण आहे, तीच साध्य आहे. त्याच्यापासून वेगळी कुठली अवस्था येत नाही. त्या कथेच्या श्रवणामध्येच आपण स्वतः जेव्हा हरवून जातो त्याच वेळेला आपल्या अंतरंगातल्या परमानंदाच्या पदापर्यंत आपण जाऊन पोहोचतो. हनुमंत आणि विभीषणाची अशी परस्पर अवस्था झाली. कदाचित बराच वेळ या दोघांनी मौन धारण केलं असेल. बघा, आपल्याकडं योग मार्गामध्ये देखील जे प्राणायाम करणारी मंडळी आहेत त्यांच्यामध्ये कपालभाती हा एक प्राणायाम असतो. आणि योग शिक्षकांचं एक सूचना असते त्याच्यामध्ये नेहमी की कपालभाती प्राणायाम केल्यानंतर काही क्षण, काही वेळ तुम्हाला श्वास घेणं किंवा श्वास सोडणं या दोन्हीही अवस्थांचा विसर पडतो. एक अत्यंत आनंदाची अशी अवस्था तुम्हाला कपालभाती जर योग्य पद्धतीने तुम्ही केली तर अनुभवता येते. तो एक विलक्षण आनंद असतो आतमध्ये, ज्यावेळेला प्राण आणि अपान या दोघांचाही संयमित अवस्था शरीर अनुभवत असतं. एखादी सुंदर कृती केल्यानंतर, अर्थात जशी ही कपालभातीची कृती केल्यानंतर एक परमानंदाची मौन अवस्था येते. एखादा सुंदर शास्त्रीय संगीताचा राग ऐकल्यानंतर जेव्हा तो राग समेवरती येऊन शांत होतो, त्या शांत झालेल्या अवस्थेमध्ये देखील एक विलक्षण मौन येतं. त्याचप्रमाणे जेव्हा मनापासून कथा श्रवण होती, सज्जनो, मी माझ्या अनुभवाने सांगतो, उत्तम कथा जर श्रवण केली तर प्रपंचाचे विषय जवळपास काही काळ फिरकतच नाहीत. एका वेगळ्याच भावविश्वामध्ये ते आम्हाला घेऊन जातात, जिथं मौन धारण करायला कष्टच लागत नाहीत. किंबहुना तिथं बोलण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात, वेगळा विचार करण्यासाठी कष्ट घ्यावे लागतात. कारण ती एक परमानंदाची अशी अवस्था असते की ज्यामध्ये पडून राहावंसं वाटतं. जसं लोखंड देखील त्याच्या
नॉर्मलायझिंग रेंजमध्ये नेल्यानंतर जेव्हा ते इलास्टिक झोनमध्ये जातं तेव्हा ते आपोआप ओढलं जाऊ लागतं. एवढं ते गरम झालेलं असतं की त्याला पुढं ओढण्यासाठी कुठलीही ताकद लागत नाही. ते स्वाभाविकपणे त्याच्या असलेल्या उष्णतेमुळेच वितळत जातं. तशी ही एक अशी अवस्था आहे जिथं ते मौन धारण करण्यासाठी वृत्ती आवरावी लागत नाही, देहाला कष्ट करावे लागत नाहीत. ज्ञानदेवा मौन जपमाळ अंतरी, धरोनी श्रीहरी जपे सदा. कथेच्या स्मृती, कथेचे शब्द, कथेमधल्या व्यक्तिरेखा, कथेमधली सूत्र याचं चिंतन, याचीच एक अत्यंत सुंदर वीणा हृदयामध्ये वाजू लागते. आणि त्या भावविश्वामध्ये आम्ही असे काही हरवून जातो की संसार मिथ्या आहे हे देखील सांगायची गरज वाटत नाही. छोट्या रेषेजवळ मोठी रेष ओढली असता ज्याप्रमाणे असलेली रेष न खोडता न मिटवता लहान होऊन जाते, त्याप्रमाणे कथेची खरी चव ज्याला कळाली, कथेचा खरा गोडवा ज्याला कळाला, त्याला संसार रेषा नोलांडिता, कर्मरेखा नोलांडिता, ज्याप्रमाणे माझे नाथ म्हणतात, ज्याप्रमाणे माझे समर्थ म्हणतात, त्याप्रमाणे कुठलीही उपाधी न सांडता या कथेच्या माध्यमातून, या कथेच्या श्रवणातून मन राममय होऊन जातं आणि दृश्याचं मिथ्यापण सांगण्याची देखील गरज वाटत नाही. अशीच काहीशी अवस्था बिभीषणाची हनुमंतासारख्या अधिकारी वक्त्याकडून कथा ऐकल्यामुळे झालेली आहे. थोड्या वेळानंतर ही कथेची भावावस्थेमधून बिभीषण बाहेर येऊ लागतो आणि बिभीषणाला आज असे कान सापडलेले आहेत ज्यांच्याजवळ तो आपल्या मनातली सर्व खदखद, सर्व व्यथा ही मुक्तपणे बोलू शकेल. सज्जनो, बिभीषणाची किती घुसमट होत असेल. एकीकडं मन भगवंताच्या नामस्मरणामध्ये रमतंय, एकीकडं मनाला या वैष्णवांच्या संघाची ओढ लागलेली आहे, परंतु देहाला मात्र या कुसंगतीमध्ये, या राक्षसांच्या बरोबर राहावं लागतंय. तिथं कोणाजवळ आपलं मन व्यक्त करावं अशी देखील मोकळीक बिभीषणाजवळ नाही. आणि त्यामुळे ज्याला अशा मनाच्या कुचंबणेला सहन करावं लागतं, त्यालाच जेव्हा असे कान प्राप्त होतात तेव्हा मनातली व्यथा मुक्तपणे बोलावी अशी भावना त्याच्या अंतःकरणामध्ये जागृत होते. तर यात नवल ते काय? सद्गुरु तत्व हे असं तत्व आहे जिथं आपण आपल्या अंतरंगातला भाव, आपल्या अंतरंगात असलेल्या वेगवेगळ्या भावभावना यांचं मुक्तपणे, निर्धोकपणे प्रगटीकरण करू शकतो. कारण जगामध्ये असे कान फार कमी आहेत की जे तुमच्या अंतरंगाची व्यथा जाणून घेतील. ते तर केवळ तुमचे शब्द ऐकतील आणि त्या शब्दांना आपल्या भावनेच्या आधाराने जाणून त्याचा तिसराच अर्थ समाजाच्या समोर ते घेऊन येतील. बिभीषणाने हनुमंताच्या चरणी हा आपला विश्वास व्यक्त केलेला आहे आणि बिभीषण हनुमंताला म्हणू लागतो, सुनहु पवन सुत रहनी हमारी, जिमी दसननी महु जीभ बिचारी. हे पवनसुत, बघा कथेचं श्रवण कसं असावं तेच जणू काही बिभीषणाच्या या पवनसुत शब्दाच्या आधाराने आपल्याला कळतं. तब हनुमंत कही सब राम कथा निज नाम. रामकथा ही हनुमंताने सांगितली आणि त्यानंतर शेवटी आपलं नाव सांगितलं. परंतु या रामकथेमध्ये या हनुमंताचं अस्तित्व काय आहे, त्याचं प्रागट्य काय आहे, हे सर्व काही अत्यंत सूक्ष्मपणे बिभीषणाने ग्रहण केलं. आणि त्यामुळे जरी हनुमंताने कदाचित स्वतःची ओळख
मी अंजनी पुत्र आहे, मी केसरी नंदन आहे, अशा पद्धतीने सांगितली असली तरी हनुमंताचं खरं स्वरूप बिभीषणाने ओळखलं आणि त्याला थेट हाक मारली, हे पवनपुत्र, सुनहु पवन सुत. हे हनुमंता, तू मला कथा सांगितलीस, माझ्याकडे तर तुला माझी व्यथा सांगण्याच्या पलीकडे दुसरं काही नाही रे. हनुमंत देखील मनात तोच विचार करतोय की कथा जर तुमच्या आयुष्यातून काही दूर करत असेल तर तुमची व्यथा दूर करेल. सांग बिभीषणा, नको मनामध्ये संकोच ठेवूस. आपण म्हणाल, कथा ऐकल्यामुळं सर्व व्यथांचं समाधान होतं का? सर्व व्यथा आपल्या नाहीशा होतात का? तर सज्जनो, कथा हे अमृत आहे. अमृताची गोडी प्राप्त झाल्यानंतर या किरकोळ प्रपंचातल्या लौकिक व्यथा, या व्यथाच राहत नाहीत. परिस्थिती बदलेल न बदलेल, परंतु एक गोष्ट मात्र निश्चित आहे की ज्या गोष्टींमुळे आपलं हृदय दुखावतंय, ज्या गोष्टी मनाला सतत बोचणी देत आहेत, त्या गोष्टी जरी तशाच राहिल्या तरी देखील आता मात्र मन त्या गोष्टींपासून व्यथित होणं सोडून देतं. हे कथेचं मर्म आहे. त्या गोष्टी जशा आहेत तशा गोड वाटू लागणं, हे कथेचं फलश्रुतीचं मर्म आहे. आपल्या समस्या सोडवण्यासाठी कोणी कथा ऐकू नये. कथा ऐकून रामाची गोडी लागली की आहे ती स्थितीच आम्हाला समाधान देऊ लागते. हे कथेचं खरं मर्म आहे. आणि त्यामुळे हनुमंत देखील बिभीषणाला थांबवत नाहीये. ज्या पद्धतीने बिभीषणाने हनुमंताला विचारलं की कहू बिप्र निज कथा बुझाई, आणि कथा काही सांगणार तोपर्यंतच बिभीषणाने आपल्या अंतरंगातला भाव व्यक्त करून टाकला. परंतु इथं हनुमंत मात्र बिभीषणाला थांबवत नाहीये. बोल बिभीषणा, काय तुझ्या अंतरंगामध्ये तुला दुखतंय ते सांग बरं मला. बिभीषण देखील नेमके शब्द घेऊन आपल्या मनातली व्यथा हनुमंताच्या समोर व्यक्त करतोय. काय म्हणतोय तो? जिमी दसननी महू जीभ बिचारी. हनुमंता, माझी अवस्था कशी आहे सांगू का तुला? ज्याप्रमाणे 32 दातांमध्ये जीभ राहते त्याप्रमाणे माझी अवस्था आहे. सज्जनो, समर्थांनी जे आपल्याला सत्व रज तम हे 3 गुण सांगितलेले, त्यामध्ये तामसिक गुण असलेली व्यक्ती कशी असते? दीर्घसूत्री असते असं सांगितलंय. दीर्घसूत्री म्हणजे पाल्हाळ लावणं बोलण्याचं. एखादी गोष्ट अगदी थोडक्यात सांगितली तर ती जास्त परिणामकारक ठरते, परंतु त्या गोष्टीला पुन्हा 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 जर आपण तेच तेच सांगू लागलो तर त्याची परिणामता निघून जाते. आपण देखील समाजामध्ये बघतो ना, किती दीर्घसूत्री लोक असतात. कसा झाला प्रवास असा आपण साधा प्रश्न विचारावा की ते दीर्घसूत्री लोक, मी सकाळी उठलो, आवरलं, इथपासून मग न्याहारी केली, मग बस स्टॉपवर आलो, मग ही बस गेली, मग ती बस गेली, मग ही बस आली, यामध्ये जागा नव्हती, मग शेजारी इथं हा मनुष्य बसला, मग इथं गाडीचं टायर पंक्चर झालं, इथपासून सगळं सांगत सांगत जोपर्यंत मग रिक्षा करून इथं येऊन पोहोचलो, इथपर्यंत येऊस तर समोरच्या व्यक्तीची अवस्था काय झालेली असते. आपला संवाद कधी दीर्घसूत्री नसावा. संवाद शास्त्राचे हे कौशल्य आहे की संवाद हा अत्यंत परिणामकारक असावा. मोजक्या शब्दामध्ये, याचा अर्थ असा नाही की मितभाषी असावा, परंतु शब्दांना वजन असावं. मोजक्या शब्दांमध्ये अचूक स्थिती जी एका कवीला व्यक्त करता येते, त्याची आपण निदान बोलण्याच्या दृष्टीने थोडीशी आपल्या अंतरंगामध्ये तयारी करत जावी, जेणेकरून आपला संवाद हा दीर्घसूत्री होणार नाही. आणि त्यातही विशेषत्वाने जेव्हा हनुमंतासारखा सत्पुरुष, हनुमंतासारखा अधिकारी आपल्या समोर उभा आहे, त्यावेळेला अशा अधिकारी व्यक्तीला
आपल्या सांसारिक गोष्टींच्या आधाराने विक्षेप येणार नाही, एवढं तरी निदान आपण सांभाळावं. बरं, आजच्या काळामध्ये देखील अनेक संत आहेत जे मुक्तपणे कदाचित आपल्याशी संवाद करतात, परंतु ते संवाद करत असताना आपल्याला भान राहायला हवं की आपण आपली भूमिका मोजक्या शब्दामध्ये कशी मांडावी. आणि बिभीषणाने अतिशय सुंदर समर्पक शब्दामध्ये आपली भूमिका सांगितली की जिमी दसन निमहू जीभ बिचारी. हनुमंत मनातल्या मनात विचार करतोय, अरे बस बस बिभीषण, मग यामध्ये तुला नेमकं कुठल्या गोष्टीचा त्रास आहे? जिमी दसन निमहू जीभ बिचारी. तू निश्चित स्वतःला जीभ समजतो आहेस, हे अगदी बरोबर आहे, कारण जिभेचा एक गुणधर्म असतो बरं का. बघ म्हणाले, दातामध्ये अन्न जर काही अडकलं, जसं आपल्याकडे लोकांना जेवण झाल्यानंतर बडीशेप खाण्याची सवय असते आणि हमखास बहुतांश लोकांना बडीशेपेचा दाणा कुठं ना कुठंतरी दातामध्ये अडकतो. समजा जर काडी वगैरे काही काढण्यासाठी जवळ नसेल, तर स्वाभाविक पहिलं जर कोणी ते काढण्यासाठी धावून जात असेल तर आपल्या जिभेची वळवळ सुरू होते त्या दातामध्ये अडकलेलं ते बाहेर काढण्यासाठी. जीभ स्वस्थच बसू शकत नाही. खरं तर त्रास झालाय दातांना. बरं, ते दात कसे आहेत? आता ही जीभ प्रत्येक अन्नाचा घास त्यामध्ये रसना निर्माण करते, दातांकडून चावून घेते आणि त्या रसनेच्या आधाराने जो पाचक रस निर्माण होतो, त्यामुळे शरीराला सर्व प्रकारची पोषक द्रव्य मिळतात. म्हणजे जिभेचं जर कार्य व्यवस्थित चाललं नाही, जसं आपल्याकडे जिभेवर राप आला की म्हणतो अरे काहीतरी पोटामध्ये विकार झालेला दिसतोय, त्याप्रमाणे जर जिभेवरती आपल्या कुठल्याही पद्धतीचा दोष निर्माण झाला तर त्याचा संपूर्ण परिणाम शरीरावरती होतो. त्याप्रमाणे सज्जनो, संत हा खऱ्या अर्थाने जीवनाचा पोषक आहे. संत वचन, संताने दाखवलेला मार्ग, ह्याच्यावरून जो आपल्या जीवनाचं मार्गोत्क्रमण करतो, त्याच्या जीवनाच्या सर्व अंगांचं उत्तम पद्धतीने पोषण होतं. दात देखील गरजेचे आहेत. दात अन्नाला चावतात, परंतु हे दात इतके निष्ठुर आहेत की कधी जर चुकून माकून जीभ त्याच्या आतमध्ये आली तर दात मागचा पुढचा विचार न करता तिला झट दिशेने चावून टाकतात. परंतु या उलट जीभ अशी आहे की जी दातांना जर काही त्रास झाला तर त्यांच्या मदतीसाठी सर्वप्रथम धावते. संताचं देखील असंच आहे. संत देखील या अशा स्वार्थी समाजाकडून वारंवार चावला जातो, वारंवार रक्तबंबाळ होतो. जरी तो समस्त समाजाचं भरण पोषण करत असला तरी देखील त्याला समाजाकडून असे चावेच मिळतात. परंतु समाजातली एखादी व्यथित झालेली व्यक्ती त्याच्याकडे आली, काहीतरी जर त्याची संसारामध्ये अडीअडचण असेल तर त्याच्यासाठी हा निस्वार्थी संत सर्वप्रथम धावून जातो त्याच्या मदतीसाठी. श्री महाराज म्हणायचे, मी माझ्यासाठी कधीही कोणाकडून पैसे मागितले नाहीत, परंतु एखाद्या व्यक्तीच्या साठी पैसे मागताना, ही भिक्षा मागताना मला कधीही संकोच वाटला नाही. संत देखील या दातांमध्ये जसं अडकलेला कण काढण्यासाठी जीभ धडपड करू लागते, अनेक प्रकाराने उठाबशा करते, वेडी वाकडी होते, त्याप्रमाणे संत देखील दुसऱ्याला आनंद मिळवण्यासाठी, त्याला स्वस्थता मिळवण्यासाठी आपण काय करू शकतो यासाठी स्वतः देखील बऱ्याचदा उद्विग्न होतात, अस्थिर होतात. श्री महाराज नाही का एकदा दुपारच्या वेळेला अचानक येर झाऱ्या घालू लागले, अस्वस्थ झाले. लोक म्हणाले, महाराज काय होतंय तुम्हाला? अरे म्हणे काहीतरी झालंय रे म्हणे, बघा बरं काही कोणाला अडीअडचण तर नाही ना. आणि बाहेर जाऊन चौकशी करतात तर विहीर बांधण्याच्या कामावरती एक तरुण मुलगा कोरड्या विहिरीमध्ये खाली पडलेला श्री महाराजांच्या कानावरती येतो. महाराज म्हणतात, अरे जा कोणीतरी दोर टाका, लवकर त्याला वरती काढा.
रामकृष्ण परमहंसांच्या बाबतीमध्ये एक कथा सांगितली जाते की एकदा ते नावेमधून प्रवास करत होते. अत्यंत प्रसन्नतेने ते नावेत बसले होते आणि त्यांच्या जवळून जाणारी नाव रिकामी होती. त्या नावाड्याला काही केल्या त्या दिवशी रोजगार मिळत नव्हता आणि त्याने आपला सगळा राग आपल्या बायकोवरती, जी नावेमध्ये बसली होती, तिच्यावर काढला. तिला 2-4 त्याने फटके मारले, कानशिलामध्ये मारलं आणि इकडं रामकृष्णांची बोट जवळून जाती आणि रामकृष्ण अचानक ओरडू लागले, अरे मला वाचवा, मला खूप त्रास होतोय, मला मार बसतोय, मला मार बसतोय. लोकांना काही कळेना काय होतंय काय होतंय. इतक्या वेळ तर शांत होते, यांना तर कोणी मारलं पण नाही, पण यांना कुठला त्रास होऊ लागला. त्या स्त्रीच्या होत असलेल्या वेदना त्या संताने आपल्या स्वतःवरती घेतल्या. सज्जनो, हे संत हृदय आहे. आणि त्यामुळं हनुमंत म्हणतोय की विभीषणा, तू उपमा स्वतःला अत्यंत योग्य दिलीस की जिमी दसननी महू जीभ बिचारे. परंतु मला एक सांग की यामध्ये वाईट वाटण्यासारखं काय आहे? मला एक सांग की जन्माला आल्यानंतर सर्वप्रथम जीभ येते का दात येतात? बिभीषण म्हणतो, अर्थातच जीभ ही सर्वप्रथम असतेच, मूळतःच असते. दात हे नंतर येतात. म्हणजे तू हा सनातन आहेस. ही संत प्रवृत्ती ही सनातन आहे. ही राक्षसी प्रवृत्ती काळाच्या अधीन आहे. सर्वप्रथम दुधाचे दात येतात, ते पडतात, मग खरे दात येतात, ते देखील म्हातारपणी साथ सोडून जातात. आणि जरी दात पडून गेले तरी जीभ एखाद्याची गळून पडली आहे असं तू ऐकलंयस का रे? नाही नाही, जीभ तर शेवटपर्यंत राहते. म्हणजे प्राणाबरोबर जी राहते आणि प्राणाबरोबर जी येते ती जीभ आहे. दात येतात आणि जातात. बिभीषणा, हेच मर्म आहे. आत्ता कदाचित राक्षस शिरजोर असतील त्यांच्या तरुणपणामध्ये तुझ्यावरती, परंतु हे सर्व काळाच्या अधीन आहेत. तू कालातीत आहे. सज्जनो, भक्ती काय करते? तुम्हाला कालातीत करून टाकते, काळाच्या पलीकडे घेऊन जाते. तरी बिभीषण म्हणतो, अरे पण हनुमंता, एकटी जीभ बिचारी काय करू शकणार रे? एवढे हे 32 दात आहेत. हनुमंत हसून म्हणतो, अरे बिभीषणा, मला सांग, जर एखाद्या व्यक्तीचा दात दुखत असेल आणि जर तो डॉक्टरकडे गेला तर डॉक्टरला कोण सांगतं माझे दात दुखतायत? जीभच सांगते की नाही? मग डॉक्टर ऐकतो आणि जिभेचं ऐकल्यानंतर कोणाला उपटून काढतो? दातांनाच उपटून काढतो की नाही? म्हणजे जिभेने फक्त सांगायचंय, दंतवैद्य तयारच असतो दात उपटून काढायला. तू काळजी करू नकोस, तू आता योग्य वैद्यापर्यंत आलेला आहेस. तू आता या जिभेच्या आधाराने या राक्षसरूपी दातांचा रोग मला सांगितलाय. आता थोड्याच वेळात खरा डेंटिस्ट रामराया लंकेमध्ये येईल आणि एकेका दाताला उपटून काढेल. त्यामुळे तू स्वतःला असा अजिबात अनाथ समजू नकोस. सज्जनो, या चिंतनातली बरीचशी सूत्र साकेतवासी पूज्य राजेश्वरानंदांची आहेत. त्यांचा मिश्किल स्वभाव होता, परमार्थ अत्यंत हसत खेळत सांगायचा. त्यामध्ये काही सूत्र श्रींच्या कृपेने माझ्या देखील अंतरंगामध्ये येत असतात चिंतनाला. परंतु एक गोष्ट निश्चित आहे की तात कबहु मोहि जानी अनाथा, करह ही कृपा भानुकुल नाथा. ही अवस्था त्यांनाच प्राप्त होते ज्यांनी आपल्या जीवनाची जीभ करून टाकलेली आहे, ज्यांनी ही जीभ अर्थातच ही रसना जिंकलेली आहे. त्यांच्यासाठीच जीवनामध्ये रामाचं दर्शन हे अत्यंत सुलभ होऊ शकतो. आणि म्हणून श्री महाराज म्हणायचे, ज्याने जीभ जिंकली त्याने अर्धा परमार्थ जिंकला. ही खाण्याची वासना, ही बोलण्याची वासना, हे सर्व जिभेचे गुणधर्म आहेत. आणि त्याला जो जिंकतो त्याला परमार्थ हा सहजतेने प्राप्त होतो. अशी ही बिभीषणाने आपल्या स्वतःची व्यथा हनुमंताला सांगितली. परंतु कथा हे एक असं अमृत आहे ज्यामध्ये समस्त ब्रह्मांडाच्या व्यथा देखील विरघळून जातात.
आता बिभीषणाच्या देखील सर्व व्यथा विरघळून जाण्याचा हा मंगलमय क्षण जवळ आलेला आहे. सज्जनो, या चौपाईतला प्रत्येक शब्द अत्यंत चिंतनीय आहे आणि त्या आधाराने आमच्या देखील जीवनातल्या सर्व व्यथा त्यामध्ये आपण विसर्जित करूयात आणि तशी आम्हाला सद्बुद्धी भगवंत देवो हीच त्याच्या चरणी प्रार्थना करूयात. जानकी जीवन स्मरण जय जय राम.